हॅलो नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना केरळमधला पाऊस थांबला होता, म्हटलं चला आपण आतमध्ये देवी बसवल्या तर त्याचं दर्शन घेऊन येऊयात। तर मी आणि श्रीशा इथं छान असं तयार होऊन निघलोत। तर श्रीशाला सायकलवर, कारण इथं ना जवळच होतं, म्हटलं चला आपण सायकलवरच जाऊ श्रीशाला घेऊन। तर मग मार्केटमध्ये पण गेलो होतो थोडंसं, तिथंच शेजारी दुकान वगैरे आहेत बाहेर। तर कन्यापूजनचं मला सामानही घ्यायचं होतं, कन्यापूजनही करायचं होतं, त्यामुळे मग इथं छान छान असं सामान पाहिलं। मुलींच्या ओढण्या वगैरे, छान छान हेअर बेल्ट वगैरे खूप छान सामान आलेलं होतं। तर मग ते सगळं सामान घेतलं आणि इथं पाहतच होतो आम्ही की ओढण्या वगैरे खूप छान छान होत्या। आता नवरात्रामध्ये कन्यापूजन केलेलं चांगलं असतं, त्यामुळे मग मी इथे छान अशा ओढण्या वगैरे घेतल्या। घट बसल्यापासून पहिल्या दिवसापासून चाललं होतं की आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं, पण ना सारखा पाऊस येत होता, त्यामुळे मी श्रीशाला घेऊन बाहेर नाही आले। तर फायनली म्हणलं आज चला आपण देवीचं दर्शन घेऊन येऊया। आज पाऊस शांत झाला होता, थोडंसं जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि मग इथं गेलो आम्ही दर्शन घ्यायला। तर मस्त असं छान दर्शन झालं। तर देवींच्या इथं नवमीला का आठव्या माळीला का नवमीला असे चेहरे पेपरनी बांधलेले होते, ते बघू शकता तुम्ही। ते नवमीच्या का आठव्या माळीला वाटतं ओपन होतात। तर असं मस्त छान दर्शन वगैरे घेतलं। तर श्रीशा अशी दर्शन घेऊन बसली होती, आपल्या तिकडे दर्शन घेतल्यावर असं छानपैकी थोडा वेळ बसतात मंदिरात, तर ती पण अशी तशीच बसली होती। तिची मस्ती काय कुठे गेलं तरी अशी चालूच असते मॅडमची। त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर मग संध्याकाळी परत दांडिया खेळायला असं रेडी झालं छानपैकी आणि मग आम्ही दांडिया खेळायला गेलो। तर खूप छान असं बाहेर डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि खूप छान वाटत होतं। वाव ये केरळमध्ये पाऊस होता, असं आम्ही बाहेर पडलोच नव्हतं। तर मग आज बाहेर आल्यावर छान वाटत होतं आणि श्रीशाला पण बाहेर आणल्याच्या नंतर ना ती खूप छान खेळती आणि मस्ती करते, त्यामुळं तिला फक्त कोणीतरी लहान मुलं वगैरे भेटले का मग ती छान खेळती। या दोघी जणी अशा दांडिया खेळत होत्या। आम्ही ताईंनी आम्ही छान असं दर्शन घेतलं। मी आधी दर्शन घेऊन गेले होते 5-6 वाजता, पण ताईंनी नव्हतं घेतलं। मग त्या बोलल्या चला ताई आपण दर्शन वगैरे घेऊ परत। मग छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि मग फायनली आम्ही गेलो दांडिया खेळायला। तर हे बघू शकता तुम्ही किती गर्दी होती, किती सारी, कारण पावसामुळे तर एवढ्या काही दिवस दांडिया झाल्या नव्हत्या, मग खूप अशी गर्दी होती इथं। तर मग मस्त आम्ही असं दांडिया वगैरे खेळलो।
अशा प्रकारे आम्ही मस्त छान अशा दांड्या एन्जॉय केल्या। केरळमध्ये ना सारखा पाऊस चालला होता, पाऊस थांबल्याच्या नंतर मग आता काल परवापासून छान असा दांडियाचा कार्यक्रम होतोय। तर काल पण रात्री थोडासा पाऊस आला होता, त्यामुळे मग आम्ही आलो होतो आणि आज असं खूप एन्जॉय केलं। श्रीशाला पण बाहेर आणल्याच्या नंतर ती पण खूप छान एन्जॉय करते। अशा प्रकारे मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलाय गरब्याचा, कारण ना जे ओरिजिनल गाणं वाजवलं असतं डीजेवर ते आपल्याला त्यांच्या परमिशन शिवाय यूट्यूबला टाकता येत नाही, आणि टाकलं तर ते कॉपीराईटमध्ये व्हिडिओ जातो। मग आपण एवढी जी काही मेहनत घेतली ना ती सगळी वाया जाती। त्यामुळे मग मी अशा म्युझिक लावून आम्ही कसा गरबा वगैरे खेळलो, तर हे सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं किंवा मग असा। चला आता दांडिया खेळू, आम्ही चाललो घरी। आमचं तिकीट संपलं तिकीट। बाय।